राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटांचे नेते रोहित पवार यांनी पंढरपूर या ठिकाणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे। निश्चितच ही बाब स्वागतार्ह आहे, परंतु ते आता अन्नत्याग आंदोलनाला बसलेलेच आहेत। याचबरोबर त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत अजून काही प्रश्न आहेत ते हातामध्ये निश्चितपणाने घेणं गरजेचं आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यामध्ये ऊसाची FRP मिळालेली नाही आहे। ज्या साखर कारखान्यांनी FRP दिलेलं नाही आहे अशा साखर कारखानदारावरती गुन्हे दाखल व्हावेत, यही मागणी या आंदोलनामध्ये त्यांनी पुढे घ्यावी। राज्यामध्ये 200च्या वर कोऑपरेटिव्ह साखर कारखाने होते, त्यापैकी जवळजवळ 125 साखर कारखाने हे आता प्रायव्हेट झालेले आहेत। तर जे कारखाने विकले गेलेले आहेत कोऑपरेटिव्हमधले ते कारखाने परत शेतकऱ्यांना द्यावेत, कोऑपरेटिव्ह स्वरूपामध्ये ते परत नव्यानं सुरू करावेत आणि ज्यांनी विकत घेतलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं रोहित पवार साहेबांनी करावी अशी माझं त्यांच्याकडं मागणं आहे। कारण चांगले प्रश्न शेतकऱ्यांचे ते हातामध्ये घेऊन लढत आहेत। काही का असं नाही की नवा भिडो या राज्याला मिळाला, गेले 35 वर्ष जे आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावरती या राज्यामध्ये लढत दिले, आता ते राहिलेलं काम आम्ही त्यांच्या हातामध्ये सोपवत आहोत। परंतु राजकारणासाठी एक चांगली कर्जमाफीची योजना महायुती सरकारनं जाहीर केलेली आहे, तिला गालबोट लावण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी रोहित पवार करायला लागलेले आहेत। या महाराष्ट्राचं वाटोळं कोणी केलं हे अखंड महाराष्ट्राला माहीत आहे। या महाराष्ट्रातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका कोणी खाऊन टाकल्या, या महाराष्ट्रातल्या सहकारी कोऑपरेटिव्ह दूध संघ सूतगिरण्या कोणी खाऊन टाकल्या हे अखंड महाराष्ट्राला माहीत आहे। आणि म्हणून देवाभाऊ सरकारनं दिलेली कर्जमाफी ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देणारी कर्जमाफी आहे। परंतु मी अनेक वेळा उल्लेख केला की सोच वे खा के बिल्ली हंसको चली, तशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे त्यांनी त्यांच्या घराण्यानं जे काही या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं काम केलं त्याचं पाप मोक्ष होण्यासाठी आज ते पांडुरंगाच्या दारापर्यंत गेलेले आहेत। अरे अनेक वेळा आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं। मी रोहित पवारांना आठवण करून देतो की तुम्हीच तुमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला 1400 रुपयाच्या वर एक दमडी मिळणार नाही, त्यावेळी आम्ही पंढरपूर ते बारामती यात्रा काढलेली होती आणि तुमच्या अंगणामध्ये आम्ही येऊन बसलेलो होतो। आणि म्हणून तुमच्यात जर खरंच शेतकऱ्याप्रती आदर असेल तर राज्यातले खाजगी साखर कारखाने जे कोऑपरेटिव्ह होते ते आम्ही परत कोऑपरेटिव्ह करू, त्याच्यासाठी आंदोलन करू। राज्यामध्ये ज्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यासाठी सुद्धा माझा लढा असेल। राज्यातले साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना FRP दिलेलं नाही, तो FRP मिळवून देण्यासाठी सुद्धा माझा लढा असेल अशी घोषणा त्यांनी करावी, मग आम्ही समजेन की ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेले आहेत।